सर्व मान्यवर अधिकारी सहकारी आणि माझ्या वडिलांवर प्रेम करणाऱ्या सर्वांना माझा नमस्कार। आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा आहे, कारण आज माझे वडील 31 वर्ष 6 महिने महाविद्यालयामध्ये सेवा पूर्ण करून निवृत्त होत आहेत। माझ्या घरी एक सुंदर योगायोग आहे। माझी आई सहशिक्षिका आहे, ती विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देते आणि माझे वडील महाविद्यालयामध्ये काम करत असताना घराघरात विजेचा प्रकाश पोहोचवत असतात। म्हणून मला नेहमी वाटतं की माझ्या आई वडिलांचा जीवन प्रवास हा खऱ्या अर्थानं तिलिराकडून तेजाकडे जाणारा असा हा प्रवास आहे। महाविद्यालयामधील सेवा ही केवळ एक नोकरी नाही, विविध क्षेत्रात काम करणे म्हणजे जबाबदारी, शिस्त, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षिततेची सतत जाणीव ठेवणारी ही सेवा आहे। अशा आव्हानात्मक क्षेत्रात 31 वर्षाहून अधिक काळ प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणं ही खरोखरच अभिमानाची बाब आहे। ही सेवा त्यांनी त्यांच्या कौशल्याने, अनुभवाने आणि समर्पणाने यशस्वीपणे पूर्ण केली। परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख फक्त त्यांच्या सेवेपुरती मर्यादित राहत नाही। काम करत असताना त्यांनी समाजाशी असलेली बांधिलकी जपली। संघटनेमध्ये कार्य करत असताना त्यांनी प्रादेशिक अध्यक्षपदापर्यंत घेतलेली झेप ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। जे त्यांच्या नेतृत्व गुणांचे आणि त्यांच्या सहकार्यावरील विश्वासाचे समाजासाठी काम करण्याच्या वृत्तीचे प्रतीक आहे। ही कमी म्हणून की काय, त्यांनी शेतीच्या क्षेत्रातही एक आदर्श निर्माण केला। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा घेणं असो किंवा जागृती शुगरच्या माध्यमातून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अभ्यास दौऱ्यासाठी त्यांची झालेली निवड असो, या सर्व गोष्टी त्यांच्या प्रगतशील विचारांची आणि सतत शिकण्याची वृत्तीची साक्ष देतात। माझ्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या शैक्षणिक काळात त्यांनी मला दिलेली खंबीर साथ माझ्यासाठी अविस्मरणीय आहे। त्या काळात त्यांनी दिलेला आधार, विश्वास माझ्यासाठी अविस्मरणीय आहे। माझ्यामध्ये कायम आत्मविश्वास जागवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न माझे वडील करतात। कदाचित अनेक ठिकाणी वडील आणि मुलामध्ये इतक्या मोकळेपणाने संवाद होत नसेल, पण आजही मी आणि माझे काका, मी माझ्या वडिलांना काका म्हणतो, माझे काका, आम्ही दोघे एकमेकांशी आमचे विचार, मतमतांतरे आणि अनुभव शेअर करत असतो। या संवादामुळे मला अनेक गोष्टींकडे अधिक प्रगल्भ आणि समतोल दृष्टिकोनातून बघण्याचा प्रेरणा मिळते। त्यांनी मला फक्त यशस्वी होण्यासाठी प्रेरित केलेलं नाहीये, तर आदर्श आयुष्य कसं जगायचं हे त्यांनी त्यांच्या कृतीतून मला शिकवलं। आज त्यांच्या संपूर्ण प्रवासाकडे पाहताना मला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, एखाद्या माणसाचं मोठेपण त्याच्या पदामुळे ठरत नाही, तर त्यांच्या कामामुळे, त्यांच्या मूल्यामुळे आणि समाजावर झालेल्या परिणामामुळे ठरतं। आज या मंचावर उभं राहून त्यांच्याविषयी काही शब्द बोलण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं मोठं भाग्य समजतो। शेवटी फक्त एवढंच म्हणेन, माझ्या वडिलांनी समाजाला विजेचा प्रकाश दिला, पण आम्हाला आयुष्य उजळवण्याचा मार्ग दाखवला। त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधान लाभो हीच मनापासून प्रार्थना। आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, भांडवलदारांचे मी विशेष मनापासून आभार मानतो आणि माझ्या विनंतीला मान देऊन शेख साहेब आपण या कार्यक्रमाचं एक सुंदर संचलन केलं, त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो। धन्यवाद।